हे गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। 2 दिवस द्वारकेला राहिल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत सोमनाथला जायला। त्याआधी आम्ही जाणार आहोत श्रीकृष्णाची कुलदेवत म्हणजे हरिसिद्धी मातेच्या मंदिरात दर्शनाला। हरिसिद्धी माताचे दर्शन घेतले, मग आम्ही निघालो मूल द्वारकाच्या दर्शनाला। मूल द्वारका तीर्थधाम मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन घेतले। दुपार झाले असल्यामुळे आम्ही बस हायवेला थांबवली, जेवण वगैरे केलं, मग आम्ही निघालो सोमनाथला जायला। सोमनाथला पोचायच्या आधी आम्ही श्री बालकातीर्थ मंदिरात गेलो, जिथे श्रीकृष्णांना बाण लागला होता आणि तिकडे त्यांनी आपले प्राणत्याग केले होते। खूप मस्त दर्शन झालं। मंदिर खूप छान होतं, परिसर पण खूप मोठा होता। दर्शन वगैरे घेतलं, मग आम्ही निघालो सोमनाथला जायला। सोमनाथला पोचता आम्हाला साधारण संध्याकाळचे 7 वाजले आणि आम्हाला लाईट शो बघायचं होतं। त्याच्यामुळे आम्ही फटाफट रेडी झालो आणि निघालो लाईट शो बघायला। मंदिरात पोचता आम्हाला साधारण 8:30 वाजले असतील, त्यामुळे लाईट शो चालू झाला होता। तर आम्हाला तिकीट वगैरे नाही मिळाले। मंदिरात गर्दी नसल्यामुळे आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं। खूप प्रसन्न वाटलं, खूप मस्त दर्शन झालं महादेवांचं। लाईट अँड साऊंड शो कसं असतं हे थोडेफार व्हिज्युअल्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन, तुम्ही नक्की बघा। मंदिराच्या परिसरातच आम्हाला साधारण 10 ते 10:30 वाजले। मग जिकडे स्टेला होतो आम्ही तिकडे जायला निघालो। तर जेवलो वगैरे आणि झोपून गेलो, कारण सकाळी उठून आम्ही परत महादेवांचं दर्शन घेणार होतो। सकाळचं दर्शन पण खूप मस्त झालं। मग आम्ही बाहेर निघालो आणि थोडीफार शॉपिंग वगैरे केली। पण त्याआधी आम्ही जुन्या सोमनाथ मंदिरात गेलो आणि तिकडे पण शिवलिंगचं दर्शन घेतलं। खूप मस्त वाटलं। जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।